तळागाळातल्या नागरिकांचं जीवनमान उंचावून त्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून विकासाच्या प्रवाहात आणणं हेच विकसित भारत संकल्प यात्रेचं उद्दिष्ट आहे, असं केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितलं। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या विश्रामनगर इथे विकसित भारत संकल्प यात्रा दाखल झाली, त्यावेळी ते बोलत होते। आज छत्रपति संभाजीनगर शहर में विकसित भारत संकल्प यात्रा आई है। आज विश्रांति नगर में यह बड़ी जनसभा हुई। इस जनसभा में 500 से 600 नागरिक उपस्थित थे और इसमें अलग अलग स्कीम्स जो केंद्र सरकार और राज्य सरकार के माध्यम से चल रही है उसी का जनता को प्रबोधन किया। बहुत ही सक्सेसफुल हो चुकी है। इसके माध्यम से जो गरीब सही गरीब है, जिनको गवर्नमेंट ऑफिस में जाना पॉसिबल नहीं था, उनके तक ये यात्रा के माध्यम से सरकारी अधिकारी, सरकारी कर्मचारी पहुंच रहे और लोगों को इसका लाभ मिल रहा है। यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे देखील उपस्थित होते। गरिबांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून सबका साथ सबका विकास या ब्रीदवाक्यानुसार विविध जनकल्याणकारक योजनांद्वारे हे कार्य सुरू आहे, असं सावे यावेळी म्हणाले। सामान्य व्यक्तीला मिळाला पाहिजे, त्याकरता या यात्रेच्या माध्यमातून याचं नावच ठेवलेलं आहे मोदी की मदत यात्रा। या मोदींच्या विचाराची यात्रा म्हणून याला ओळखलं जाते आणि विकासाची यात्रा म्हणून ओळखली जाते। आणि आज संपूर्ण देशभरामध्ये या यात्रेच्या माध्यमातून सामान्य जनतेला, शेवटच्या घटकाच्या जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या विकसित भारत यात्रेच्या माध्यमातून केला जातोय। आणि इकडे सगळ्या योजनाचे आम्ही स्टॉल लावलेले आहेत, त्या स्टॉलच्या माध्यमातून सगळ्यांना या स्टॉलची माहिती, या योजनांची माहिती मिळते। कराड यांनी यावेळी उपस्थितांना विकसित भारत संकल्पाची शपथ दिली। या यात्रेमध्ये आयुष्मान भारत, उज्ज्वला 2, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना आणि रेशन कार्ड अशा विविध योजनांची माहिती देणारे आणि पात्र नागरिकांची नोंदणी करणारे स्टॉल्स उभारण्यात आले होते। आयएमएसच्या नावावर पंतप्रधान गॅस योजना, उज्ज्वला गॅस योजनाचे केलेलं होतं। आम्हाला गॅस कनेक्शन नव्हतं पहिले आणि राखेल पण मिळत नव्हतं, इकडे तिकडे जावं लागत होतं। पण आम्हाला सावे साहेबाच्या आणि दामले साहेबाच्या पुढाकारानं आम्हाला ते पंतप्रधान गॅस योजनेचा लाभ मिळाला आणि आता व्यवस्थित गॅस मिळतोय, इकडे तिकडे जायचं काम पडत नाही। मी माझा पापड, कुरडई, शेवई याचा व्यवसाय आहे आणि आता जे मागे पंतप्रधान स्वनिधी योजना आली त्यामधून मला सहजरित्या 10,000 रुपये लोन मिळालं आणि त्या 10,000 रुपयाची मी व्यवस्थित परतफेड केली। आणि दुसऱ्या वेळेस मला पण मी 20,000साठी अप्लाय केला तर 20,000 बँकेने मला सहजरित्या उपलब्ध करून दिलं आणि माझा व्यवसाय अजून भरभराटीस आला। त्यानंतर मी आता 50,000साठी अप्लाय केलेला आहे आणि बँक मला लवकरच परतफेड म्हणजे लोन हे करणार आहे। तर मी बँकेचे आणि मोदी सरकारचे खूप खूप आभारी आहे।